तर आज आपण बघतोय अतिशय पौष्टिक, पचायला हलकी असणारी, त्याचबरोबर पटकन आणि कमी साहित्यात बनवून तयार होणारी शेपूच्या भाजीची फळं. त्यासाठी इथे गव्हाचं पीठ घेतलं, बारीक चिरून घेतलेली शेपूची भाजी, भरपूर सारा चिरलेला लसण, चवीनुसार मीठ, थोडासा ओवा, लाल तिखट आणि हळद घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं. नंतर यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आणि पुरीसाठी ज्या पद्धतीने आपण घट्टसर अशी कणिक भिजवून घेतो तशीच कणिक भिजवून घ्यायची. भिजवलेल्या कणकेला चमचाभर तेल लावून घेणार आहोत. नंतर याच्या छान छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे. छान पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि ज्या पद्धतीने आपण घडीची पोळीसाठी घडी करून घेतो तशाच घड्या इथे मारून घ्यायच्या, म्हणजे छोटे छोटे त्रिकोण तयार होतात. नंतर इथे स्टीमर सुद्धा चांगला मी गरम करून घेतला, म्हणजे पाणी चांगलं गरम करून घेतलं. छान वाफ तयार झाली की तयार भांड्याला इथे तेल लावायचं, त्यावर तयार शेपूच्या भाजीची फळं ठेवायची आणि किमान 10 ते 15 मिनिटे ही फळं चांगली वाफवून घ्यायची. ही फळं अशीच खायला सुद्धा खूप छान लागतात, पण यासोबत आंबट गोड अशी कढी बनवायची आणि त्यासोबत हीच तुम्ही फळं सर्व करू शकता. तर नक्की बनवा.